प्रकाश विभवानी आधार नामरूपास बुद्धीनादाने आणि दाने त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिचसे माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्रवर्ण यमन रविती देवी कुबेर तैशेचे सर्वज्ञान दयागण मनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मधुचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत ते साधुरीवरील सर्पदिस परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे सदय निष्काम बौद्ध प्राप्ती कारणे वेदावाराम त्वमीच्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्याम व्यापकं नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् आनंद सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परम तदेवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। शास्त्रात श्रेष्ठ शास्त्र वेदांत तत्प्रमेय जलसार सिद्धांत ज्यात आहेत अतिविस्तृत असा विचारसागर कथितो आता विचारसागर ग्रंथाचं कथन किंवा निरूपण करणार आहेत असं या निश्चलदासकृत जो विचारसागर ग्रंथ आहे त्याच्या अनुवादक सांगतात। तर आता या ठिकाणी विचारसागर या शब्दाचं चिंतन आपण पाहत आहोत। तर विचारसागर याच्यामध्ये काल आपण पाहिलं विचार कशाला म्हणायचं, तर गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये तत्वज्ञान होण्यासाठी म्हणजे शिष्याला तत्वज्ञान होण्यासाठी जो काही वाद होतो त्याला विचार असं म्हणतात। किंवा दुसऱ्या पद्धतीनं सांगितलं की पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्ष यांचं जो चर्चा चालते म्हणजे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष किंवा सिद्धांत पक्ष यांच्यामध्ये चर्चा होऊन त्यामध्ये जड आणि चेतन या पदार्थांचा निर्णय केला जातो। जड कशाला म्हणायचं आणि चेतन किंवा त्यालाच म्हणायचं चेतन आत्मा काय आणि अनात्मा काय, आत्मा आणि अनात्मा किंवा जड आणि चेतन यांचा विचार शास्त्राच्या साह्याने, पण कसं शास्त्राचं उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल नंतर अर्थवाद आणि उपपत्ती या षड्लिंगांच्या द्वारा जो निर्णय केला जातो त्याला विचार असं म्हणतात। बरोबर, विचार शब्दाचा अर्थ झाला। विचाराचं स्पष्टीकरण केल्यानंतर ते म्हणतात की अशा प्रकारच्या विचारातून जो सिद्धांत निष्पन्न होतो म्हणजे विचारातून जो सिद्धांत निष्पन्न होतो त्याला काय म्हणतात, विचाराच्या द्वारा होणारा जो निर्णय त्याला सिद्धांत असं म्हणतात। आणि हे सिद्धांत हाच कोणी काय म्हणजे विचारसागर ग्रंथामध्ये चिंतन करताना विचार करून निष्पन्न झालेला जो सिद्धांत हाच कोणी सागर आहे। विचार सागर म्हणजे विचार हाच काय आहे, सागर म्हणजे विचारात गुरु शिष्यामध्ये किंवा म्हणजे त्याच्या तत्वज्ञान होण्यासाठी किंवा दोन पक्षामध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षामध्ये होणारा जो निर्णय, बरोबर ना, किंवा निर्णायक सिद्धांत याला म्हणतात सागर। जो सिद्धांत निष्पन्न झाला त्या विचारातून निष्पन्न झालेला सिद्धांत याला म्हणतात सागर असं म्हणतात, विचार सागर। आता सागर म्हटलं की त्याला सागर असं का म्हटले याविषयी सांगतात। सागरामध्ये काय असतात की पाणी असतं, सागरामध्ये पाणी असतं। तर ते पाणी कोणतं ते सांगतात की आपल्याला अनेक शंका निर्माण होतात, अनेक शंका निर्माण झाले की शंका निर्माण होणे चांगलं आहे का, नाही। अंतःकरणामध्ये एक प्रकारचं पंक म्हणजे चिखल आहे, म्हणजे मालिन्य आहे। आपल्या अंतःकरणात मालिन्य, जर शुद्ध अंतःकरणाचा पुरुष असला तर त्याला काय एखादी गोष्ट सांगितली की तत्काल पटते, तू तत्वमसी तू ब्रह्म आहेस की मी ब्रह्म आहे असा निश्चय होतो। पण नसेल त्याला मी ब्रह्म कसा असेल आहे की नाही, मी ब्रह्म आहे की नाही असे त्याला शंका जर येत असेल तर त्या शंकेचं शंकारूपी मालिन्य आहे, मलिनता आहे, त्या मलिनतेला घालवलं पाहिजे, शंकारूपी चिखलाचा निराश केला पाहिजे। तर तो निराश करण्यासाठी ते सांगतात की प्रक्षालन करायचं म्हणजे काय, जर एखादा कलंक पडला आपल्या डाग पडला तर त्या डागाला पाण्याने आपण धुवून टाकतो, तसं या ठिकाणी शंकारूपी पंख त्याचं प्रक्षालन करणारं असं जर पाणी असेल, बरोबर ना,
तर ते पाणी कोणतं आहे? त्या शंकेचं समाधान करणं. शंकारूपी चिखल आहे आणि त्याला पाण्याने धुवून टाकायचं. ते पाणी कोणतं? तर त्या शंकेचं समाधान करणं हेच त्याच्यामध्ये पाणी आहे असं सांगतात. सिद्धांत हा सागर आहे, बरोबर आहे ना. आणि त्या सागरामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे काय? त्या शंकाचं समाधान हेच पाणी आहे, जल आहे असं सांगतात. आणि त्या समाधान रूपी जलाने जो परिपूर्ण आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यातल्या सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांतावर कोणत्याही शंका आल्या, जगत मिथ्या कसं, जीव ब्रह्मरूप कसा, अशी कोणतीही शंका आली तर त्या शंकारूपी पंखाचं म्हणजे चिखलाचं प्रक्षालन करणारा या ठिकाणी जो उत्तर पक्ष आहे तर त्या उत्तर पक्ष किंवा समाधान, शंका अगोदर शंका नंतर समाधान, ते समाधान रूपी जल, त्या जलाने हा परिपूर्ण भरलेला आहे सागर असं सांगतात. आता सागरावर तरंग असतात, लहरी किंवा लाटा. तर इथल्या लाटा कोणत्या? तर ते सांगतात ह्या सागरामध्ये म्हणजे विचार सागरामध्ये लाटा कोणत्या? तर अनेक असणारे तरंग, अनेक म्हणजे 7 तरंग याच्यामध्ये आहेत. ह्याच त्या विचार सागरामध्ये असणाऱ्या लाटाच्या स्थानी आहे. आता त्याच्यामध्ये कधी कधी समुद्रामध्ये मगर वगैरे असे ज्याला काय म्हणतो भयंकर भीतीदायक अशा प्रकारचे प्राणी राहतात. मकर म्हणजे मगर. तर या ठिकाणी त्याला ग्राह असं पण म्हणतात. तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या येणाऱ्या कठीण असे जे प्रमेय आहेत, म्हणजे याच्यामध्ये असणारे काही प्रमेय किंवा सिद्धांत ते आपल्या बुद्धीवर आरूढ होत नाहीत. मग त्यावेळेला ते कठीण असणाऱ्या ज्या शंका, असं वाटतं की ही शंका कधीच निराकरण होणार नाही. मग हे कठीण प्रमेय किंवा सिद्धांताविषयी येणाऱ्या शंका ह्याच कोणी मोठ्या काय आहे? ग्राह म्हणजे हे मोठे मगर आहेत. गीतेमध्ये आले ना, ओम पार्थाय प्रतिबोधिताम, तिथं काय श्लोक आलाय ना, अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवई रणनदी कैवर्तकः केशवा, असं रूपक तिथं आलेलं आहे. तसं या ठिकाणी विचारसागरामध्ये अनेक प्रकारच्या हे जे कठीण असणारे प्रमेय किंवा सिद्धांत हेच कोणी काय आहेत? मोठमोठे ग्राह किंवा मगर आहेत. आणि शुद्ध बोध स्वरूप निर्णायक सिद्धांत रूप रत्नानाम आकरत्वात. आता समुद्रामध्ये रत्न असतात की नाही? समुद्रामध्ये रत्न असतात. तसं आपल्याला विशुद्ध म्हणजे निशंक अशा प्रकारचा बोध करून देणारे निर्णायक असणारे सिद्धांत हेच कोणी ह्या विचारसागरामध्ये असणारे रत्न आहेत, सिद्धांत रूपी रत्न. आता नंतर सांगतात समुद्राला आपल्याला पलीकडच्या तीरावर जायचे, अलीकडच्या तीरावरून. तर ते म्हणतात की या ठिकाणी या तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचं असेल तर जहाज किंवा नौका पाहिजे. मग परत तीराला जाण्यासाठी कोणती नौका आपल्याजवळ आहे? शुद्ध बुद्धी आपली असणारी, या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या पापवासना नाहीत आणि जी बुद्धी चंचल नाही अशी बुद्धी काय आहे? शुद्ध बुद्धी. तेव्हा या विचारसागरात जर आपल्याला निमज्जन करायचं असेल आणि ही निर्णायक अशी सिद्धांत रत्न जर आपल्या हाती यावी असं वाटत असेल आणि हा अफाट गाढा असणारा हा जो संसार सागर याच्यातून जर आपल्याला पलीकडं जायचं असेल तर आपल्याजवळ काय म्हणजे मोक्षरूपी तीरावर जायचं असेल ह्या समुद्राच्या, तर या ठिकाणी एक जन्म आणि एक मरण, जन्म मरण परंपरा याला संसार म्हणतात, आहे की नाही? याला सागर म्हणतात. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंगवे उल्लंघिता पार बहुत वाहविले दूर नलगेची तीर पैलथडी. या ठिकाणी आपल्याला पहिलं तीर लागतच नाही. किती वेळा आपण जन्माला आलो आणि मरतो. जन्म आणि मरण या रूपाने दुथडी वाहणारी ही जी संसाररूपी नदी किंवा हा संसाररूपी सागर याच्या परतीराला जाण्यासाठी आपल्याजवळ नौका पाहिजे. कोणती नौका आहे? आपल्या ठिकाणी असणारी शुद्ध बुद्धी हीच त्याची काय आहे? नौका आहे. असकृत अभ्यासात
अभ्यासात्मक अनुकूल वाते रितत्वात. आता आपलं जहाज ज्यावेळेला जातो त्या जहाजाला शिड असतं, म्हणजे जिकडं आपल्याला जायचं तिकडचा जो वारा आहे तो अनुकूल वारा असला तर तो त्या दिशेने लवकर नेतो, आणि जर विरुद्ध वारा असला तर जहाज चालत नाही. मग त्याच्यासाठी जी काही शिड आहे किंवा अनुकूल अशा प्रकारचा वारा पाहिजे, तर तो अनुकूल वारा कोणता आहे? आपल्याला परतीराला जहाज नेण्यासाठी शुद्ध बुद्धी आहे, पहिली तीराला जायला निघाली पण तिला अनुकूल पाहिजे की नाही काही, तर अनुकूल काय आहे? असकृत अभ्यास. असकृत म्हणजे सकृत म्हणजे एक वेळेला, आणि असकृत म्हणजे वारंवार केलेला अभ्यास. म्हणजे ह्या बुद्धीला बुद्धिरूपी नौकेला परतीरावर जाण्यासाठी अभ्यासरूपी अनुकूल वायूची मदत पाहिजे, अन्यथा तो पलीकडे जाणार नाही. मग तेवी सदभ्यासे निरंतर चित्ता. सदभ्यास सद्वस्तूचा वारंवार केलेला अभ्यास, एकदा नाही हा. तो कसा पाहिजे? त्यांनी सांगितलं की काय सूत्र, सतू दीर्घकाल म्हणजे दीर्घकाल केला पाहिजे. दीर्घकाल म्हणजे कुठपर्यंत? साक्षात्कार पर्यंत. जोपर्यंत आपल्याला साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत आपल्याला हा अभ्यास केला पाहिजे. सतू दीर्घकाल. पुन्हा कसा केला पाहिजे? दीर्घकाल म्हणजे 12 वर्षे किंवा 4 वर्षे आम्ही संस्थेमध्ये काढली. मग दीर्घकाल गेला की नाही, पण निरंतर राहिला का? कधी पाठाला आला, महिन्यातून एकदा हजेरी लावली, दीर्घकाल आहे पण निरंतरता नाही, आहे की नाही? प्रत्येक क्षणाक्षणाला, या क्षणाचा पुढचा क्षण, त्या क्षणाचा पुढचा क्षण, याला म्हणतात निरंतर. सतू दीर्घकाल निरंतर. आणि तसं पूर्ण केलं. मी पाठाला बसल्यापासून 4 वर्षापर्यंत एकही पाठ बुडवला नाही याच्यामध्ये, कारण मी ठरवलं होतं का 4 वर्ष एकदा गेले ना पुन्हा मागं सुद्धा पाहणार नाही याच्याकडं, म्हणजे पुन्हा ह्या ग्रंथाला हात लावणार नाही, आळंदीला परतणार नाही. दीर्घकाल राहिला तेवढा एकदम. आमचे एक मित्र होते, ते आता आहेत, ते काय करायचे, इथं 4 वर्ष आल्यानंतर ते वर्षातून एकच दिवस घरी जायचे आणि खिशातच आपलं अंडरपॅन्ट घेऊन जायचे. रात्रीचं पोहोचायचे, सकाळी स्नान केलं, आईवडिलांचं दर्शन घेतलं की यायचे, आणि एकही पाठ चुकवला नाही. असे 4 वर्ष राहिले. दीर्घकाले राहिले की नाही आणि निरंतरही राहिले की नाही. पण गेल्यानंतर ते आता पत्ते खेळतात गावच्या चावडीमध्ये, आणि इथं कधीमध्ये येतात, म्हणजे कधीतरी येतात. आल्यावर ते एकादशीला गर्दी पाहिली नुसती आतून तर प्रदक्षिणा सुद्धा करीत नाही, परत जातात. त्याच्यामध्ये गर्दी पाहूनच परत जातात. आणि त्यावेळेला त्यांनी इथे 108 पारायणं केली दररोज, म्हणजे नियमाने सगळं, आणि खूप सगळ्या प्रकारचे एकदम आदर्श साधक होते. दीर्घकाल होतं, निरंतर होतं, सत्कारा शिवितन होतं. आदरपूर्वक त्याची सेवा केली पाहिजे ना, तर सत्कारा शिवितो. आणि असं झालं तर दृढभूमी, तरच हे काय होते, याची भूमिका मनुष्याची दृढ होते. म्हणून ते म्हणतात असकृत म्हणजे वारंवार केलेला अभ्यास, बरोबर ना. तर हेच कळणे अनुकूल असणारा त्या बुद्धिरूपी नौकेला समुद्राच्या परतीरावर नेणारं वायू आहे, वारा आहे. आता त्याच्यासाठी ते सांगतात, जर तुम्हाला जहाजाने किंवा नौकेने जायचं तर त्याचे वल्हे हलवावे लागतात आणि मगच आपण परतीराला जातो. तर ह्या सागरामध्ये ही नौका कोणती आहे, आपला दंड कोणता आहे, नाव वलवण्यासाठी लागणारा जो दंड आहे तो दंड कोणता आहे, तर अनन्य प्रत्येक आत्म्याची ब्रह्मत्वाने असणारी निष्ठा. म्हणजे माझा प्रत्येक आत्माच ब्रह्म आहे, मी ब्रह्म म्हणजे मीच ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आहे, माझं वास्तव स्वरूप ब्रह्माहून भिन्न नाही, याविषयी नितराम स्थिती, अंतःकरणाची वृत्ती नित्य त्याच निश्चयामध्ये स्थित राहते. म्हणजे काय, आपण परवा चिंतन केलं होतं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ब्रह्मज्ञान होणं वेगळी गोष्ट आहे, ब्रह्माचं ज्ञान होणं वेगळी गोष्ट आहे, आणि ब्रह्मनिष्ठा प्राप्त होणं वेगळं. निष्ठा म्हणजे नितराम स्थिती, नित्य सहा अहम सहा, मी ब्रह्म, ब्रह्मच मी, अशा प्रकारचं निधिध्यासन रूप ध्यान त्याच्यामध्ये निमग्न असणं, हाच काय आहे या ठिकाणी त्या परतीराला जाण्यासाठी नौकेला योजला जाणारा दंड किंवा त्याचं वल्हे वलवतात ना त्याला, तर ते वल्हे आहेत असं सांगितलं. आता म्हणजे निष्ठा एक आपल्याबरोबर पाहिजे. आता दुसरं सांगतात, एतद ग्रंथाभ्यास जनित ज्ञानगम्य मोक्षरूप तिरवत्वाच. आणि आपल्याला जायचंय कुठं, तर ह्या ग्रंथाच्या अभ्यासापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाने आपण या संसाररूपी असणारा जो समुद्र आहे त्या समुद्राच्या परतीराला जातो. याचा अर्थ संसार संपला,
संसार संपल्यावर पुढं काय आहे? मोक्ष आहे. तर मोक्षरूपी परतीराला जाण्यासाठी ह्या ग्रंथ उपयुक्त आहे. म्हणून याचं नाव काय दिले? विचार सागर. अशा प्रकाराने याची असणारी जी मध्यवर्ती कल्पना ती आपण पाहिली. आता यानंतर हे लक्षात आलं ना एवढं, तर आज असा विचार सागर कथितो आता. ज्याशी पाहून आनंदती साधक, जरी ग्रंथ आहाती सूत्रभाष्य वार्तिक, तथापि स्वभाषे प्रती सोपपत्तिक, करीतो कळावया अज्ञाना. ही ओवी पाहिली नव्हती ना आपण, का पाहिली होती? तर म्हणतात हा ग्रंथ जो आहे ना, ज्याशी पाहुनी आनंदती साधक, ज्या ग्रंथाला पाहिलं की साधकांना काय होतो? आनंद होतो. त्यांना असं जे लोक म्हणतात ना, काही लोक म्हणतात विचारसागर किचकट आहे, लवकर लक्षात येत नाही, त्यांची त्यांना दया येते. अहो तुम्हाला विचारसागर ते इतकं तुम्ही त्याचं चिंतन करता, पाठाला जाता, परीक्षा देता, तरी तुम्ही म्हणता की किचकट आहे, आनंद वाटत नाही, आम्हाला कळतच नाही विषय याच्यामध्ये. अहो आम्हाला अशी योग्यता आहे की नुसतं ग्रंथ पाहूनच आम्हाला आनंद होतो, वाचायची सुद्धा गरज नाही. म्हणून ज्याशी पाहुनी, पाहुनी म्हणजे काय? नुसतं ग्रंथ पाहून नाही किंवा पाहून म्हणजे वाचून नाही, त्याचं मनन चिंतन त्याच्यामध्ये रंगून जाणं, हे केलं की साधकांना आनंद होतो. जे जेवणात आपल्याला, जसं एखाद्या माणसाला एखादा एक अपूर्व पदार्थ आहे आणि तो कधीच खायला मिळाला नाही आणि तो जर आपल्याला वाढून आला तर आपल्याला किती आनंद होतो की ह्या पदार्थाची मी किती दिवस वाट पाहत होतो, तर आता तो पदार्थ मिळाला. तसं विचारसागर ह्या ग्रंथाचं चिंतन करायला मिळालं, त्याच्यातच त्याला काय होतो? आनंद होतो. आणि मग तुम्ही म्हटले की ह्या विचारसागर ग्रंथाकडे पाहून काय आनंद? हा विचारसागर तर अनेक ग्रंथांचं अवलोकन करून निश्चलदाजींनी एकत्र करून एक संग्रह केलेला आहे या ठिकाणी. आम्ही तर त्याचे जे मूळ ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद, हे मूळ ग्रंथ आहेत. आणि ते मूळ ग्रंथ असून नाही, त्याच्यावर आचार्यांचं काय आहे? भाष्य आहे, दुसऱ्या आचार्यांच्या काही त्याच्यावर टीका आहेत, हे सगळे आम्ही पाहतो. म्हणजे मूळचे ग्रंथ, त्या ग्रंथाचं समन्वय करण्यासाठी व्यासाने केलेली सूत्र, आचार्यांनी केलेलं भाष्य आणि सुरेश्वराचार्यांनी, आचार्यांचे साक्षात शिष्य जे सुरेश्वराचार्य, त्यांनी केलेली वार्तिकं, ही सगळी पाहून आम्हाला आनंद होतो. आम्हाला काय विचारसागर ग्रंथाची गरज आहे असं पण वाटेल. कोणी आपण जरी याचं अध्ययन केलं नसेल तरी सुद्धा हे अध्ययन करणारे लोक आहेत की नाही जगाच्या पाठीवर, त्यामुळं याला पाहून आनंद होतो. पण आम्हाला तर आनंद कशाचा होतो? अरे मूळ ग्रंथ व्यासांचा असणारा ब्रह्मसूत्र, भगवंतानी मुखातून आलेले गीता किंवा ह्या द्रष्ट्या ऋषींच्या समाधी भाषेत प्रगट झालेली उपनिषद, हे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा होतो, आहे की नाही? हे प्राकृत भाषेतलं ग्रंथ पाहण्याचं आम्हाला काय गरज आहे असं जर कोणाला वाटेल तर ते म्हणतात जरी आहाती काय, जरी ग्रंथ आहाती सूत्र भाष्य वार्तिक. नाही कोण म्हणतं हे ग्रंथ आहेतच, हे तर मूळच आहे. कोणते? सूत्र. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र. त्याच्या ठिकाणी भाष्य म्हणजे शंकराचार्यांनी केलेलं भाष्य आणि त्याच्यावर असणारी भाष्यावर भाष्यानुसारी अर्थ स्पष्ट करणारी सुरेश्वराचार्यांची वार्तिकं, हे सगळे ग्रंथ आहेत. पण आता सांगा, हे ग्रंथ जर आहेत तर या ग्रंथाचं अध्ययन करायचं म्हटलं तर ज्या मनुष्याला संस्कृतच येत नाही तर तो मनुष्य या ग्रंथाचं अध्ययन करील का? नाही. त्याची भाषा कोणती? हिंदी, किंवा त्याची मायबोली कोणती? मराठी. याच्यामध्ये त्याला त्या ग्रंथामध्ये अवगाहन करता येईल का? त्या ग्रंथाचं सांगोपांग चिंतन करता येईल का? बरं, त्या संस्कृत म्हणजे काय साधारण गोष्ट नाही, वाघिणीचं दूध आहे की नाही? आणि संस्कृत भाषा शिकायची आणि त्या संस्कृत भाषेतही अत्यंत गंभीर असणारे जे सिद्धांत ते आपल्या बुद्धीवर आरूढ करायचं, हे काम फारच मोठं कठीण आहे. आपण एक दिवस चिंतन केलं होतं, सिंहाच्या गुहेत जायचं आणि त्याच्या मिशा उपटून आणायच्या, इतकं अवघड काम आहे की ह्या ग्रंथाचं अध्ययन कर. त्याच्यातही पुन्हा मूळ नुसती ब्रह्मसूत्र नाही, त्याच्यावर काय आहे? भाष्य, त्याच्यावर काय आहे? वार्तिक. आता हे वार्तिक, भाष्य आणि सूत्र यांचाच अर्थ आपल्याला कळत नाही, आहे की नाही? ग्रंथ तर त्याचं त्यांनी चिंतन केले. थोडक्यात सांगतो की या ठिकाणी सूत्र कशाला म्हणतात हे लक्षात ठेवायचं. आपण कोणतंही जेव्हा चिंतन करतो ना, अभंगावर किंवा प्रवचन करतो, श्लोकावर किंवा ओवीवर, त्यावेळेला साधारणतः ह्या पद्धतीनं आपलं चिंतन झालं पाहिजे. काल जसं पाहिजे ना, उपक्रम उपसंहार आधी षडलिंगपूर्वक चिंतन झालं पाहिजे. तसंच एक आहे की आपल्याला जे सांगायचं आहे त्याचं सूत्ररूपाने सांगायचं, नंतर त्याचं थोडंसं भाष्य करायचं, नंतर त्याच्यावर टीका करायची किंवा वार्तिक, त्याच्यात जर काही कमी जास्त झालं असेल लोकांना समजायला तर त्याचं अधिक स्पष्टीकरण करून त्याची समज यावी.
कारण हे जे सांगतो हे केवळ आपल्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे. आत्मनो मोक्षार्थम. आम्ही परवा रामकृष्ण मिशनमध्ये गेलो होतो, तर ते स्वामी महाराज खूप मोठे विद्वान आहेत तिथले ते अध्यक्ष, पण त्यांची सगळी तळमळ आहे की ते म्हणे आम्ही आत्मनो मोक्षार्थम आणि जगत हितायचे आमचं ब्रीदवाक्य आहे. तुम्ही होते परवा, पण ते म्हणे लोकांनाही त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर आत्मनो मोक्ष किती सेवाभावी येते की त्यांना फक्त लोकांना ते म्हणे तुमच्या आळंदीचे कोणी साधक असतील आमच्या नियमात बसत असतील तर आम्ही लगेच त्यांना प्रवेश देऊ असं ते म्हटले. लगेच बरं एकदा नाही म्हटले, जवळजवळ 4 वेळा ते म्हटले की आम्हाला फक्त मुमुक्षू पाहिजे. तर त्यांची तळमळ काय आहे की सगळ्या म्हणतात आता 2000 साधू आहेत, पण सगळ्या जगामध्ये त्याचा प्रचार झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कारण का विवेकानंदांचं हे ब्रीदवाक्य आहे की ते म्हणतात जर मला कोणी मोक्ष द्यायला भगवान पुढे उभा राहिला आणि तुला मोक्ष देतो, मी म्हणणार काय बाकीच्यांचं काय? जर त्यांना मोक्ष देत असला तर मला मोक्ष दे, ते नरकात जात असेल तर त्यांच्याबरोबर मला खुशाल नरकात जाऊ दे. आपल्याकडे त्या रंतीदेवानी भगवंताकडे मागितलं की तुला काय पाहिजे, तर एवढी कसोटीची परीक्षा घेतली, त्या परीक्षेमध्ये रंतीदेव उतरले आणि ते पुन्हा काय म्हणतात नत्व कामये राज्यम, मला राज्याची इच्छा नाही, न स्वर्गम, स्वर्गात जातो का? स्वर्गही नाही. मग मोक्ष, आता पाहिलं आपण मोक्षासाठी आपला केवढा आटापिटा चाललाय, ऐक नाही, विचारसागरातून परतीराला मोक्षाच्या जायचं, त्यासाठी आपण एवढे कष्ट सहन करतो आणि त्याला तो मोक्ष आयता भगवान देतात. तर न अपुनर्भवम, पुनर्भवम, पुनर्भवम म्हणजे पुन्हा जन्माला येणं, अपुनर्भवम म्हणजे पुन्हा जन्माला न येणं, अर्थात मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतं. तो म्हणतो तोही मला नको. मग काय पाहिजे तुला? कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आर्तिनाशनम, जे सगळे प्राणी दुःखाने पिडलेले आहेत, आध्यात्मिक आधी त्रिविध तापाने संतप्त झालेले जीव आहे, विषयात रंगलेले जीव आहे. तुकाराम महाराज सुद्धा साधूची व्याख्या करतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. याच्यामध्ये गांजलेले म्हणजे पिडलेले त्रिविध तापाने, आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तापाने जे पिडलेले असतील तर त्यांना आपलं म्हणतो. किंवा रंजले म्हणजे रंगले, विषयामध्ये रंगले तरी सुद्धा पुढे काय, पुढे अवघड विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. साधूंना विषयात जे रमलेले आहेत त्यांच्याविषयी दया आहे आणि त्रिविध तापाने तप्त झालेल्यांच्याविषयी दया आहे. म्हणून या ठिकाणी ते विवेकानंद म्हणतात मला काही नको. मग त्या रंतीदेव काय मागतो? कामये दुःख तप्ताना, जे कामनाने दुःख, कामनेपासून उत्पन्न होणारे जे दुःख, त्या दुःखाने जे संतप्त झालेले आहेत त्या प्राणीनाम आर्तिनाशनम, त्या प्राण्यांचं काय करायचं? आरती म्हणजे दुःख, त्या दुःखाचा नाश व्हावा अशा प्रकारची इच्छा आहे. आणि म्हणून वास्तविक माऊली म्हणतात की मला श्री निवृत्तीनाथ महाराजांनी हे धन मला जे दिलं काय, तर ते मी निवांतची मिया भोगावे की काय, किंबहुना गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले, ते निवांतची मिया भोगावे की. माऊली म्हणतात एक शिष्य एक गुरु, हातावर उडला साच व्यवहार. आमच्या गुरुजींनी परंपरेने आलेलं मला ज्ञान दिलं आणि गुरु परंपरेचे हे ज्ञान मी ब्रह्म आहे. तर आताच आपण पाहिलं ब्रह्मनिष्ठेमध्ये निरंतर राहावं, परंतु हे अवतारी कोटीतले महात्मे त्यांना बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून ते अनेक प्रकारचे दुःख सहन करतात. त्यांना कोणी मधुकरी दिली नाही तरी सुद्धा त्याच लोकांचं पसायदानमध्ये कल्याण मागतात. ज्या लोकांनी जातीबाहेर टाकलं त्यांचंच कल्याणाची सर्वप्रथम इच्छा करतात. अशा प्रकारचे यांचं अंतकरण हे नवनीताप्रमाणे द्रवीभूत होणारं, लाखेप्रमाणे अत्यंत थोड्याशा उष्णतेने देखील पगळणारं, द्रवीभूत होणारं अशा प्रकारचं त्यांचं अंतकरण असतं. म्हणून हे जे आहेत ते आत्मनो मोक्षार्थम जगदहिताय, जगताच्या कल्याणासाठी अशा प्रकारचे ग्रंथ निर्माण करतात. त्याच्यापैकी व्यासांनी जगत कल्याणासाठी ते आहे ना व्यासगुहा नीलकंठेश्वर, तिथं आतमध्ये कुठं आहे आम्ही पाहिली नाही, तिथं व्यास गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये हे वाङ्मय निर्माण झालं. पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण वेदाचं आलोडन केलं, सगळ्या वेदाचे 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 भाग केले. परंतु ह्या सगळ्या लोकांचं पाहिलं एवढं वेदाध्ययन कोण करणार, त्या वेदाध्ययनाचा अर्थ कसा कळणार, म्हणून त्या ठिकाणी त्याचा समन्वय सांगणारी ब्रह्मसूत्र देखील त्यांनी लिहिली. परंतु ब्रह्मसूत्र लिहिली इतके थोडक्यात, फक्त 555 सूत्र आहेत. ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय, प्रत्येक अध्यायाचे 4 पाद आणि 555 सूत्र असा त्यांनी तो
ग्रंथ लिहिला, सगळा ग्रंथ म्हणजे फार तर 10 पानाचा होईल जास्तीत जास्त, 555 सूत्र. ओम काय अथातो ब्रह्म जिज्ञासा, पुढं शास्त्र योनित्वात तत्तु समन्वयात, आणि काय सुरुवातीचं जन्माद्यस्य यतः अशा अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात झाली चतुसूत्री, 4 सूत्र आहे. मग आता याला किती पान लागतं, एक ओळ पुरे असं लिहिलं. परंतु ह्याचाही सगळ्यांना अर्थ होणार नाही, कारण व्यास जे आहेत ते काय त्यांनी लिहिलं शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम, भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे व्यास आहे. म्हणून हे काय होत नाही, याच्यातून सगळ्यांना कळणार नाही, कारण हे अत्यंत अल्प अक्षरात लिहिलेले आहे आणि त्याचा सगळ्यांना बोध होईल असं नाही. म्हणून भगवान शंकराने शंकरम शंकराचार्यम अवतार घेतला आणि त्याच्यावर काय लिहिलं, भाष्य लिहिलं. परंतु त्या भाष्याने लोकांना स्पष्टीकरण होतं की नाही यासाठी अधिक स्पष्टीकरण करणं त्याला म्हणतात वार्तिक. त्या आता तिघांच्या व्याख्या सांगतो की सूत्र कशाला म्हणतात, तर आपल्याला सूत्ररूपाने पण बोलता आलं पाहिजे, भाष्य पण करता आलं पाहिजे आणि वार्तिक पण करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे जे काय आपण सांगतो तर जगत कल्याणासाठी जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचं किंवा एखाद्या तत्वाचं सिद्धांताचं स्पष्टीकरण करतो ते त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं तर उपयोग आहे ना, नाहीतर आपला वेळ फुकट त्याचाही वेळ फुकट. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं सूत्र कशाला म्हणतात, तर सूत्र अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुहू, अशी त्याची व्याख्या केलेली. अल्पाक्षरम म्हणजे अगदी थोड्या अक्षरात, काही लोकांना म्हणजे ज्याच्यात अजिबात पाल्हा नाही, अगदी थोडक्या अक्षरात अल्पाक्षरम असंदिग्धम. आणि जरी समजा थोड्या अक्षरात सांगितलं पण काही कळलंच नाही, जसं गजानन महाराजांचा मंत्र आहे, सांगा गणी गणगणात बोते, कोणी आलं तर गणी गणगणात बोते, कोणत्या वेदातला मंत्र, कुठं काय कळणार त्याच्यातलं आहे की नाही. अल्पाक्षर मंत्र आहे तो, गणी गण गणात बोते, परंतु अल्पाक्षर आहे पण त्याचा अर्थाचं काय चिंतन करतात, संदिग्ध राहिला आहे की नाही. आपल्याला अर्थाचं आपला रामकृष्ण हरिमंत्र म्हटलं तर राम शब्दाचा व्युत्पत्ती होते, कृष्ण शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते, हरी शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते, त्याला अर्थ नाही असं नाही, तोही मंत्रच आहे पण अर्थ कळायला असंदिग्ध नाही ना. म्हणून ते काय असलं पाहिजे अल्पाक्षरम, आणि थोडक्यात सांगितलं की लगेच कळून गेलं आहे की नाही, त्याला म्हणतात असंदिग्धम सारवत. आणि उगीच हे नाही तर त्याचं काय सारभूत सिद्धांत, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, हा जो अर्थ आहे हा सारभूत अर्थ आहे, सारवत. आणि विश्वतोमुखम, विश्वतोमुख म्हणजे त्याचे 2 अर्थ करतात, सगळ्या लोकांच्या परिचयाचं म्हणजे सांगितलेलं जे आहे तर ते सर्वांना त्याचा अर्थ कळेल किंवा ती गोष्ट जी आहे ती सर्व संप्रदायात देखील प्रचलित आहे पूर्वापारपासून, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ विश्वतोमुख म्हणजे जरी एकच शब्द असला तर विश्वतोमुख त्याला अनेक तोंड असतात, त्याला काय अनेक तोंड असतात, म्हणजे जसे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनाही त्याचं ग्रहण होईल अशा प्रकारचा तो विश्वतोमुख. अशा म्हणजे जगामध्ये प्रसिद्ध असा अर्थ आहे आणि सर्व जगांना उपयोगी अशा प्रकारचे ते एकच शब्द, जसं खिडकीत थोडंसं जरी असलं तर किरण जसे अनेक प्रकाराने बाहेर पडतात तसं ते काय विश्वतोमुख आहे. अस्तोभम, स्तोभ म्हणजे पाल्हाळ करणं, खूपच लिहायचं हे. आता पंचदशी ग्रंथ आहे आणि पंचदशी ग्रंथकर्त्याचे मित्र होते, त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला, किंवा नाथ महाराजांचे जे पासोडी, नाथ महाराजांची नाही दासोपंतांची, त्या दासोपंतांची जी पासोडी आता काही थोडासा सरकारने प्रसिद्ध केला आहे, तर 1,00,000 ओव्या आहेत त्याच्यामध्ये, गीतेवरच्या 1,00,000 ओव्या. आणि माऊलीने किती लिहिल्या, 9,000 ओव्या लिहिल्या. नंतर जेव्हा ज्ञानेश्वरीचा अर्थ आता थोडक्यात सांगतो, ज्ञानेश्वरीचा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या ह्या ओवीचं संपूर्ण चातुर्मासभर जेव्हा नाथ महाराजांनी दासोपंतांना श्रवण करवलं तेव्हा त्याने आपला ग्रंथ गोदावरी मातेला अर्पण केला. तर ते म्हणे हा ग्रंथ नाही, कारण म्हणे एकाच ओवीत माझ्या लाख ओव्या येऊन गेल्या. ते स्पर्धा कोणाशी करत होते, ज्ञानोबा बरोबर, की माझ्या 1,00,000 ओव्या आहेत. ते म्हणे काय हरकत नाही, पण चातुर्मासात या आपण थोडं बघू ज्ञानेश्वरी काय आहे. आणि त्याच्यामध्ये जर मंगलाचरणामध्येच 1,00,000 संपलं तर अजून 8,999 बाकीच होत्या. मग त्यांनी तो का त्यांना असं वाटलं की हा स्तोभ आहे, आपलं काय आहे पाल्हाळ आहे, आणि हे काय आहे या ठिकाणी सूत्ररूप आहे, याच्या ठिकाणी हे सूत्रात्मक असा हा ग्रंथ आहे. तो कसा आहे अस्तोभम म्हणजे ज्याच्यामध्ये पाल्हाळ नाही असा, आणि अनवद्यंच आणि ज्याची कोणी अनिंदनीय, ज्याचं कोणी याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं आजचे सगळे पार वृक्ष आयुर्वेद
घ्या, मानवी चिकित्सा करणारा आयुर्वेद घ्या, ते तुमचं खगोलशास्त्र घ्या, भूगोलशास्त्र घ्या, कोणत्याही शास्त्राचं म्हणजे विज्ञानी, कारण माऊलींनी सांगितलं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी मनशी येथे विज्ञाने काय करावे. म्हणजे ह्या विज्ञानाचा असो अध्यात्माचा असो सगळे जे सिद्धांत आहे ते अनवद्यम अकाट्य अशा स्वरूपाचे, त्याला कुठेही बोट घालायला छिद्रान्वेषण करायला जागा नाही असं जे असेल वाङ्मय त्याला म्हणतात सूत्रम सूत्रविदो विदुः. त्याला सूत्र असं म्हणतात. तुम्ही म्हणाल त्याला सूत्र कोण म्हणतं? सूत्रविदा हा विदुः, जे सूत्राचे खरे जाणकार आहेत. सूत्र कशाला म्हणावं, सूत्राचं काय स्वरूप आहे ते त्या कोणाला माहिती आहे? सूत्रवेत्यांना. त्यांनी त्याला सूत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूत्रग्रंथ असे असतात. आता जे भाष्य आहेत तर ते भाष्य कशाला म्हणतात? तर सूत्रार्थो वर्ण्यते यत्र, वर जी सूत्र सांगितली ना त्या सूत्राचा अर्थ ज्या ठिकाणी वर्णन करून सांगितला जातो. उदाहरणार्थ अथातो ब्रह्मजिज्ञासा. आता त्या सूत्रात हे सूत्र आहे, पण अथ म्हणजे काय, अथाह म्हणजे काय, ब्रह्म काय, ब्रह्म जिज्ञासा काय किंवा केवळ जिज्ञासा काय, आणि सगळ्या मिळून अर्थ वाक्याचा अर्थ ज्याच्यामध्ये सांगितला जातो. सूत्रार्थो वर्ण्यते यत्र. आणि कसा सांगितला जातो? पदही सूत्रानुसारीभी, सूत्रानुसारी पदही म्हणजे सूत्राचं अनुसरण करणारी, सूत्राच्या मागोमाग जाणारी अशा प्रकारची जी पदं म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण करून केलेली जी रचना, त्या रचनेच्या द्वारा त्या सूत्रांचा अर्थ सांगितला जातो. आणि अर्थ सांगताना आपण काही पदं योजतो ना मग आपल्या स्वतःच्या बुद्धीनं, तर त्याचं सुद्धा म्हणतात स्वपदानीच्या वर्ण्यंते. आपण जी पदं तुम्ही गीता भाष्य पहा, आता होईलच आपलं सुरू, तर त्याच्यामध्ये भाष्य कशाला म्हणावं याचा मूळ आदर्श कोणी? गीता भाष्य आहे. तर त्याच्यामध्ये भगवंताची जी सूत्र आहेत, सूत्ररूप पद आहेत, तर त्या पदाचा अर्थ आपल्या भाषेत केला आणि आपल्या भाषेचा काय अर्थ तो सुद्धा सांगितलेला आहे. तर ते म्हणतात की स्वपदानीच्या वर्ण्यंते, आणि त्याला काय म्हणतात? भाष्यम भाष्यविदो विदुः. त्याला भाष्यविद म्हणजे भाष्याचे जाणकार त्याला काय म्हणत असतात? भाष्य असं म्हणत असतात. आता हे झालं भाष्य. आता पुढं काय राहिलं? भाष्य, सूत्र, भाष्य. आणि आता वार्तिक म्हणजे काय? तर वार्तिक कशाला म्हणायचं? तर याला वार्तिकाची व्याख्या सांगतात बघा. उक्ता अनुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रवर्तते तदेव वार्तिकम प्राहुर वार्तिकज्ञाः मनीषिणाः असं सांगतात. तर या ठिकाणी आता भाष्य झालं ना, स्वपदानीच्या वर्णनते, आपल्या पदाचं देखील निरूपण केलं जातं. आता वार्तिक कशाला म्हणायचं त्याविषयी सांगतात. उक्त म्हणजे हे जे सूत्र किंवा भाष्य यांच्यामध्ये उक्त, अनुक्त, दुरुक्ताना. उक्त म्हणजे सांगितलेला, अनुक्त म्हणजे सांगायचा राहून गेलेला, आणि पुन्हा दुरुक्त म्हणजे कधी कधी बोलण्याच्या प्रवाहात चुकीचा सांगितलेला, किंवा त्या ठिकाणी दुरुक्त म्हणजे दुरूह म्हणजे कळण्याला अत्यंत कठीण, आपला त्याच्यात प्रवेश होत नाही. अशा प्रकारचा चिंता यत्र प्रवर्तते, याची चिंता म्हणजे याचा विचार ज्या ठिकाणी केला जातो. तद्ग्रंथम वार्तिकम आहू. त्या ग्रंथाला काय म्हणतात? वार्तिक असं म्हणतात. कोण म्हणतात? वार्तिकज्ञाः मनीषिणः. जे रात्रंदिवस चिंतन करणारे वार्तिकाचं ज्ञाते असे जे मनीषी आहेत, ऋषी आहेत, ते याला वार्तिक असं म्हणतात. तेव्हा आता सांगतात की असे जे ग्रंथ आहेत ज्याशी पाहुणी आनंदती साधक. जरी ग्रंथ हाती सूत्र भाष्य वार्तिक. तुमचा ग्रंथ पाहून आनंद होईल असं नाही, सूत्र भाष्य वार्तिक पाहून. त्याच्यामध्ये ते तर मूळ ग्रंथ आहेत किंवा मूळ आपलं असणारं वाङ्मय आहे, आणि त्या वाङ्मयाला पाहून लोकांना आनंद होईल की नाही? होईल. परंतु तथापि असं असलं तरी स्वभाषे प्रति सोपत्तिक करीतो कळावया अज्ञाना. ज्यांना संस्कृत भाषाच नाही त्यांनी दिलं ना, ज्याशी नाही काय मागं सांगितलं ना, ज्या काय ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशी खंडनाचे कोण कौतुक. काय असं सांगितलं? कोणती ओळी आहे? 5. ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशी व्हावे ब्रह्मज्ञान. अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. आहे की नाही? त्यांनी सांगितलं ज्यांना संस्कृत ज्ञान नाही त्यांना ब्रह्मज्ञान झालं पाहिजे की नाही? का ज्याला संस्कृत भाषा नाही त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकार नाही? का ब्रह्मज्ञानाचा अधिकार सर्वांना आहे? सर्वांना आहे. मग भाषा सगळ्यांना सगळ्या आल्याच पाहिजे असं काय म्हणता येईल का? नाही. मग ज्यांना जर स्वामी महाराज सांगायचे की रामतीर्थ सांगतात दुसऱ्याच्या घरात जायचं असलं तर आपल्याला काय करावं लागतं? त्याला विचारावं लागतं, मी आहे की मी आतमध्ये येऊ का, असं आपण त्याला विचारतो. आणि आपल्या घरात जेव्हा जातो तेव्हा
तेव्हा दरवाजा ढकलतो सरळ आतमध्ये जातो. आहे की नाही? आपल्याला कोणाचा प्रतिबंध आहे का? त्या ठिकाणी बेल जरी आपण वाजवली तर या दरवाजा उघडा, माझ्या घरात मला यायचं असं असतं. आहे की नाही? त्याच्यामध्ये का तिथं पुन्हा तो आपल्या पत्नीला मुलांना म्हणतो परवानगी आहे का असं म्हणत नाही. आहे की नाही? तसं भाषा जरी येत नसली तरी आपण स्वतः ब्रह्मरूप आत्माच आहोत. आपल्या घरात जायला आपल्याला अडकाठी आहे, मग भाषेचा काय प्रश्न आहे का? काही नाही. कोणत्याही भाषेत आपल्याला कळावं एवढाच त्याचा उद्देश आहे. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्याशी व्हावे ब्रह्मज्ञान. म्हणून अवश्य त्या प्रक्रिये करून रचनादान केली ग्रंथी. आवश्यक प्रक्रिया जेवढ्या आवश्यक प्रक्रिया तेवढ्या घेऊन या ग्रंथाची आम्ही रचना केली. कशासाठी केली? स्वभाषेप्रती कळावया, कोणाला अज्ञाना कळावया. संस्कृत भाषेचं ज्यांना अज्ञान आहे, आणि नुसतं संस्कृत भाषेचं अज्ञान आहे असं नाही, आणखीन मी कोण आहे याचं सुद्धा काय आहे? अज्ञान. ज्याला संस्कृत भाषेचंही अज्ञान आहे आणि मी कोण आहे याचंही अज्ञान आहे, तशा पुरुषाला संज्ञान केलं पाहिजे की नाही? शहाणे करून सोडावे सकळ जन, जे जे आपणाशी ठावे ते तेच इतरा शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ते म्हणतात स्वभाषेप्रती अज्ञाना कळावया. पण अज्ञानानं कळवायला मी असं नाही, मग अज्ञानानं कळवायला नुसता अनुवाद नाही, सोपपत्तिक उपपत्ती सहित अनेक प्रकारचे दृष्टांत किंवा दाखले देऊन ते सर्व लोकांच्या बुद्धीवर हे अध्यात्म आरूढ व्हावं. आत्मानम अधिकृत्य आहे का? आत्मनी अधिकृत्य अध्यात्मम ना. या ठिकाणी आत्म्याला विषय करून जे काही विषय सांगायचे, जो सिद्धांत सांगायचा तो या ठिकाणी आम्ही मांडलेला आहे. पण तो कसा? कोणतं उदाहरण? स्वप्न काय सांगायचं की जगत मिथ्या आहे, ब्रह्मच सत्य आहे, जीव ब्रह्म एकच आहे असं सांगितलं का होईल काय काम? तर काय तो अहो जीव ब्रह्म एक कसं काय? आणि जर एक म्हणावं तर दोन व्यवहार झाला कसा? तो उपाधीमुळे झालेला आहे. म्हणजे तो उपाधी कशी काय? अहो घटाकाश आणि मठाकाश वेगळं वाटतं की नाही? का आकाशात भेद आहे? का आकाश एकच आहे? घटाकाशात मठाकाशात उदाहरण झाल्यावर कळलं की नाही? आहे की नाही? अहो तुम्ही म्हणता जगन मिथ्या. अहो स्वप्नात सगळं मिथ्या आहे का नाही? स्वप्न ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने काय आहे? जगत सुद्धा मिथ्या आहे. अशा उपपत्ती सांगता आले पाहिजे, उदाहरणं सांगता आलं पाहिजे, दाखला सांगता आले पाहिजे. आणि ते सगळे दाखले आम्ही या ग्रंथामध्ये दिलेले आहेत असं सांगतात. तथापि स्वभाषेप्रती सोपपत्तिक सोपपत्तिक म्हणजे उपपत्तीनं सहित, उपपत्तीसह असे जे अर्थ आहे तो अज्ञाना कळावया. त्या अज्ञानी लोकांना ज्ञान व्हावं म्हणून मी आता ही गोष्ट या ग्रंथामध्ये सांगत आहे असं सांगतात. झालं ना आता? ठीक. आता आपलं वस्तुनिर्देश रूप मंगल ह्या 5 वव्या आणि ग्रंथ लिहिण्याचा हेतू ह्या 2 वव्या, 7 वव्या आहेत. त्या 7 वव्याचा आपल्याला महिनाभर लागलं. आता त्याचा खरा अर्थ जो आहे तो आपल्याला फक्त 5च मिनिटात कळेल. आता काय याचे चिंतन करायची गरज नाही. काय गरज अजून नाही. मग आता तो अर्थ मी वाचतो. जो परमात्मा आनंद स्वरूप आहे, सत्स्वरूप म्हणजे त्रिकाला बाधित आहे. तुम्हाला जर वाटलं की ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर लगेच विचारा. आता तुम्हाला उलट वाचायचा कंटाळा येईल की हे तर माहीतच आहे, कशाला आता पुढचं घ्या म्हणत असाल मनात त्या मनात. आहे की नाही? आता पुढचं घ्या, झालं महिनाभर, आणखीन 5 मिनिटं कशाला? पण तरी सुद्धा वाचू आपण. आहे की नाही? जो परमात्मा आनंद स्वरूप आहे, सत्स्वरूप म्हणजे त्रिकाला बाधित आहे आणि ज्ञानस्वरूप म्हणजे प्रकाशमान आहे, तसाच व्यापक असूनही नामरूपात्मक जगतास आधार आहे, त्या परमात्म्यास बुद्धी विषय करून जाणत नाही. तथापि महावाक्यार्थबोधापासून उत्पन्न झालेली अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी बुद्धी ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाची निवृत्ती करते, म्हणून त्याच बुद्धी जाणते असाही व्यवहार होतो. असा जो परमात्मा तोच मी आहे. आता आपण सगळं चिंतन केलं होतं, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक शब्द घातलेला आहे, त्याचं चिंतन आपण केलं नव्हतं. आता आपण म्हणतो बुद्धी जाणे, पण बुद्धी जाणे किती वेदाचा अवांतर वाक्याचा अभ्यास केला तर बुद्धी त्याला साक्षात जाणेल का कधी? महावाक्यापासून उत्पन्न झालेली जी बुद्धी ती त्याला काय करते? महावाक्याच्या विचाराच्या द्वारा त्याला जाणते. म्हणजे असं बुद्धी न जाणे आणि जाणे याच्यात एक शब्द अजून आपल्याला प्रयोग करता येईल. अवांतर वाक्यापासून झालेली बुद्धी न जाणे आणि जाणे तरी परोक्ष जाणे, अपरोक्ष न जाणे, आणि महावाक्यापासून झालेली बुद्धी त्याला अपरोक्षत्वाने जाणे, असं एक या ठिकाणी आपल्याला विकल्प मांडता येईल. आता
असा जो माझा अपार स्वरूप सागर आहे, त्यावर ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य, चंद्र, वरुण, यम, देवी, कुबेर इत्यादी ज्या मोठमोठ्या देवता आहेत त्या जणू काही मोठ्या लाटा असून मनुष्यादी जीव या लहान लाटा आहेत. जो परमात्मा, ठीक आहे ना, नाही तर तुम्ही म्हणाल की घाईनं चाललं, आज झालेलंच आहे आपलं चिंतन, पुन्हा तिथेही तुम्ही ऐकलेलेच आहे. जो परमात्मा सर्वज्ञ अर्थात ज्ञानस्वरूप असून अत्यंत दयाळू आहे, म्हणून मुनी ज्याचे सदैव चित्तात ध्यान करतात, त्या परमात्म्याचे माझ्यात म्हणजे माझ्या बुद्धीत, माझे म्हणजे परमात्मा स्वरूप जो मी, त्याचे भान होते. कारण मिथ्या भान मजची माझी होत असे, मजची माझी म्हणजे माझ्याच बुद्धीत होतं. आणि कोणाचं भान होतं? माझंच मला भान होतं. कुठं होतं? बुद्धीमध्ये होतं. बुद्धीमध्ये का होतं? कारण बुद्धी आरशासारखी स्वच्छ आहे, म्हणून परमात्म्याचे प्रतिबिंब रूप भान होण्यास योग्य आहे. परंतु अविद्याकारी आहे म्हणून मिथ्या आहे. त्या मिथ्या बुद्धीच्या उपाधीमुळे होणारे परमात्मा भानही मिथ्या आहे. बुद्धीत भान होतं खरं, परंतु बुद्धी कोणाचं कार्य आहे? अविद्येचं कार्य आहे. अविद्या किंवा अज्ञान, आणि अज्ञान कसं आहे? मिथ्या. म्हणून बुद्धीसुद्धा काय आहे? मिथ्या. म्हणून मिथ्या भान मजची माझी होत असे, तर का बुद्धी मिथ्या आहे, म्हणून मिथ्या बुद्धीमध्ये झालेलं ज्ञानसुद्धा मिथ्याच आहे. मग ब्रह्मज्ञान मिथ्या आहे का? ब्रह्मज्ञान मिथ्या आहे का ब्रह्मज्ञान सत्य आहे? एक महिनाभराच्या चिंतनात कोणी, आता मला एवढंच सांगा की ब्रह्मज्ञान सत्य आहे असं म्हणणारे हात वर करा. बरं, ब्रह्मज्ञान मिथ्या आहे असं म्हणणारे हात वर करा. ब्रह्मज्ञान मिथ्या आहे असं म्हणणारे हात वर करा, एकदम वर करा. तसं तर आमच्या कृष्ण महाराजांना सत्य पण कळलं नाही आणि मिथ्या पण कळलं नाही, म्हणून त्यांनी दोन्हीकडे हात वर केला नाही. त्याचं मुख्य कारण सत्य आणि मिथ्या या गोष्टी तुम्ही करत बसा. मी आपल्या महिमेमध्ये रज्जू काय म्हणतो का? सत्य का मिथ्या म्हणतो का? बाकीचे राहिलेले खरे स्वरूपामध्ये निमग्न झाल्यामुळं त्यांना काही नाही. तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आटा आमुचे. तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. आता दोरीच्या अज्ञानामुळे जसा सर्प भ्रम होतो, त्याप्रमाणे परमात्म स्वरूप अज्ञानाने परमात्म स्वरूपावर जीवात जगतभान होते. वास्तविक पाहिले तर जसा दोरीवर सर्प नाही, तसे परमात्म्यावर जगतही नाही. जगत किंवा तत्कारण अज्ञान यांचा संबंध रहित अनादी शुद्ध असे जे ब्रह्म, ते मीच आहे असा दृढबोध ज्यास नाही, परंतु या किंवा जन्मांतरीच्या पुण्यकर्माने दृढबोधाशी ज्यास इच्छा आहे, त्यांनी बोधप्राप्ती करता परमात्म्याचे चिंतनादी करावे हे योग्य आहे. परंतु ग्रंथकार निश्चलदासजी म्हणतात, तो परमात्माच मी आहे असा माझा दृढबोध असल्यामुळे आता मला नमस्कारास दुसरे कोणी राहिलेच नाही, मग मी नमस्कार कोणास करू? तर ब्रह्मज्ञान सत्य आहे का मिथ्या आहे? मग ब्रह्मज्ञान काय आहे? मिथ्या. मग मिथ्या ब्रह्मज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होईल का? मिथ्या ब्रह्मज्ञानाने याच्या अज्ञानाची निवृत्ती होईल का? का अज्ञानही मिथ्याचे? मिथ्या ब्रह्मज्ञानाच्या मिथ्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी मिथ्याच ज्ञान लागेल का? सत्य असलं तर होणार नाही. तुम्ही जेवढे आनंदाने हसले तेवढे उत्तर पण आनंदाने आत्मविश्वासपूर्वक द्या ना, आहे की नाही? मिथ्या ब्रह्मज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होईल का? मिथ्या ज्ञानानेच होईल, कारण अज्ञान सुद्धा काय आहे? आणि सत्य ज्ञानाने का होणार नाही? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. हे सगळ्यांच्या लक्षात आलं ना? पक्क म्हणजे जीव जाईपर्यंत लक्षात आलं ना? जीव जाईपर्यंत नाही आलं पाहिजे, जीवत्व जाईपर्यंत आलं पाहिजे. अद्वैत शास्त्रात परमात्म्याशी अर्थात ब्रह्माशी आपला अभेद प्रतिपादन करणे हेच श्रेष्ठ मंगल समजतात. त्याप्रमाणे प्रथम ओवीच्या पूर्वार्धाने ब्रह्माचे स्वरूप लक्षण व पुढे 5व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत तटस्थ लक्षणाचा विस्तार करून उत्तरार्धाने अभिन्नत्व कथन केले आहे. आता ते सांगतात, खरं मंगलाचरण कोणते वेदांताच्या दृष्टीनं? तर अद्वैत ब्रह्माची आत्मत्वाने निश्चय करणं, ते ब्रह्म मी आहे हे खरं काय आहे? मंगलाचरण आहे. परंतु हे आपल्याला कळण्यासाठी ह्या प्रथम ओवीचं जो पूर्वार्ध आहे, जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, हे जे सांगितलेलं आहे, ह्या पूर्वार्धाने
कोणतं सांगितलंय, त्या ब्रह्माचं लक्षण केलेलं आहे. पण कोणतं लक्षण केलं आहे? तटस्थ लक्षण, आपलं स्वरूपभूत लक्षण केलेलं आहे. आणि पुढे जे सांगतात ना की जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे, किंवा ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत, हे सर्व जे आहेत हे सर्व बोधप्राप्ती कारणे भजावा राम, हे सर्वच्या सर्व जे पुढच्या वय आहेत ह्या काय आहे? ब्रह्माचं तटस्थ लक्षण सांगणारे आहेत. स्वरूप लक्षण म्हणजे ते त्याचं काय आहे? स्वरूपच आहे. इतरांपासून त्याला काय करतं? ते व्यावृत्त करतं, वेगळं करतं. आणि तटस्थ लक्षण जे ते कधी असतं, पदार्थाला इतरांपासून वेगळं करतं, पण कधी असतं तर कधी नसतं. बरोबर आहे ना? तटस्थ लक्षण कधी असतं तर कधी कादाचितकत्वे सती व्यावर्तकत्वम तटस्थ लक्षणम. त्या तटस्थ लक्षणाचं काय? कधी असतं तर कधी नसतं. परमात्म्यावर कधी जगताची उत्पत्ती स्थिती लय होते, आणि जरी जगताची उत्पत्ती स्थिती लय नाही झालं तरी परमात्मा आपल्या महिमेत आहेतच की नाही, ते त्याचं कोणतं लक्षण आहे? तटस्थ लक्षण. जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाची उपाधी करून परमात्म्याला जन्माद्देश यतः हे सांगणं, ज्याच्यापासून उत्पत्ती स्थिती लय होतात तो परमात्मा. श्रुतीमध्ये सांगितलं यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयन्ते अभिसमिषन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. ज्याच्यापासून जगताची उत्पत्ती स्थिती लय होते तो परमात्मा. कोणतं लक्षण झालं? तटस्थ लक्षण. परमात्मा कायम जगताची उत्पत्ती स्थिती लय करत राहतो का कधी कधी आपल्या महिमेतही असतो? महिमेत असतो. मग त्याचं केलेलं जे लक्षण आहे ते काय कायम आहे का त्याच्याबरोबर जगताचे होतो? तटस्थ म्हणजे बाजूला राहतं, म्हणजे तिष्ठते बाजूला राहतं आणि परमात्म्याचं ज्ञान करून देतं, त्याला तटस्थ असं म्हणतो आपण. हा मनुष्य तटस्थ आहे, बाजूला राहिलेला आहे. तसं सच्चिद आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे की नाही? सतला सोडून परमात्मा कधी आहे का? चितला सोडून आहे की नाही? नाही. आनंदाला सोडून आहे का? नाही. अनंतला सोडून आहे का? नाही. आणि तसा परमात्मा हा असं जड दुःखापासून वेगळा केला का नाही? सच्चिदानंदाने, सच्चिदानंद पदाने असं जड दुःखापासून व्यावृत्त केला की नाही? मग ते कोणतं त्याचं लक्षण आहे? काय? स्वरूपम सत ना व्यावर्तकत्वम, जे त्याचं स्वरूपच असतं त्याला खडीसाखरेचा गोडपणा, की त्या गोडपणा आहे खडीसाखरेचं कोणतं लक्षण आहे? स्वरूप लक्षण आहे, ऐक नाही त्याचं. आणि जो तो हा असतो रस्त्यामध्ये तो काय त्याला म्हणतात, तो भिक्षा मागतो आणि वेगवेगळे बहुरूपी आहे की नाही? बहुरूप्याचं वाघ हे कोणतं लक्षण आहे? तटस्थ लक्षण आहे, ऐका नाही. त्याची ते वाघाचं का तर कायम राहील का त्याच्या ठिकाणी? नाही. मग त्याचं मूळ जे शरीर आहे, पिंड आहे, ते त्याचं काय आहे? स्वरूप लक्षण आहे. तसं या ठिकाणी जो आनंद सत्यप्रकाश हे कोणतं लक्षण आहे? स्वरूप लक्षण आहे. आणि ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत हे कोणतं लक्षण आहे? तटस्थ लक्षण आहे, ऐके नाही. म्हणून सांगतो अद्वैत शास्त्रात परमात्म्याशी ब्रह्माशी आपला अभेद प्रतिपादन करणे हे श्रेष्ठ मंगल समजतात. आपण जे जीवनभर साधना करतो किंवा करायची आहे आपल्याला, ही आपल्याला कुठं जायची? अभेद निश्चय करण्यात शास्त्राचं तात्पर्य का दुसरं काय आपल्याला प्राप्त करायचे का? अभेद निश्चय. आणि जर समजा आपला अभेद निश्चय झाला तर त्याच्यापुढे आपल्याला परमार्थ साधनेमध्ये करायचं काय राहतं का? तिथून पुढे काय करायचं राहतं का? काहीच करायचं राहत नाही. केलं तर काय आहे? आपण जे जे काही करू तो काय आहे? परमार्थाची साधनाच आहे. काय तो आचार्यांचा परापूजेमधला श्लोक आहे, आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणः शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना. त्यांनी केलेल्या विषयाचा भोग ही सुद्धा काय? देवाची पूजा आहे. अभेद निश्चय असेल तर पूजा ते विविधोपभोग रचना. आणि त्यांनी घेतलेली झोप निद्रा समाधी स्थिती. ही निद्रेमध्ये काय असतं? आपलं अज्ञान असतं की नाही? आणि त्याला अज्ञान गेलंय की नाही त्याचं? मग त्याला निद्रेला त्याचं जे अंतःकरणवृत्ती आहे ते अधिष्ठानातली न आहे का अज्ञानातली नाही? अज्ञानच गेलेले आहे. मग त्याची निद्रा सुद्धा काय आहे? समाधी स्थिती. ही पुन्हा काय? यद्यत कर्म करोमि हेच आहे का? निद्रा समाधी स्थिती. ही काय सुरुवात काय आहे? आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणः शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. ही संचार पदयो प्रदक्षिण विधी. तो जो पायाने चालला तीच त्याची काय आहे? प्रदक्षिणा आहे. स्तोत्राने सर्वागिरो. आणि त्यांनी जर काही शिव्या दिल्या तरी ते काय आहे? त्याचं स्तोत्र आहे. देवाला काय वाटतं? ती स्तोत्र आहे. आपण स्तोत्र गातो ते देवाला काय वाटतं?
स्तोत्रानी सर्वा गिरो यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. आणि ज्ञानीपुरुष जे जे करतो ते भगवंताची काय होते सेवा. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोमि यद्यत सकलम परस्मै नारायणायेति समर्पयामी. कारण त्याच्या दृष्टीने सर्व परमात्माचे. मग त्यांनी कोणी केलेली क्रिया परमात्म्याला सोडून कुठं जाईल. तर सर्व परमात्म्याला समर्पण आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण न करिता मन दुजे भावी. आपल्या सगळ्या त्याच ज्ञानीपुरुषाच्याच क्रिया ब्रह्म स्वरूपाला अर्पण होतात का. तुमच्या आमच्या पण होतात. तुमच्या आमच्या पण ब्रह्मस्वरूपात जातात. दुसरं नाहीच आहे काही काही का नाही. पर अखंड हे सकळ सकळामुखी अर्पित असे मज एकी परी के नेनण्यासाठी मूर्खी न पविजेची माते. केवळ नेनण्यासाठी म्हणजे अज्ञानामुळे प्राप्त होत नाही. ज्ञान झालं तर काय सर्व मजची पविजे. सर्व कोणाला प्राप्त होतं मलाच प्राप्त होतं. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. भेद नाही नारायणा सर्वात्मना तुझं मज. आणि कधी कधी गंमत वाटली तर तो भगवंताची भक्ती पण करतो. मी भक्त तू देव आईशे करी. पण ते काय केला सहज विनोद. विनोदाने उरले उपाधी कारणे ते तो वेचेले दर्शने. असं हे सर्वात म्हणजे मनुष्य जीवनाचे पराकोटीच्या सुखाच्या अनुभूती घेण्याचं जी कला आहे ती कला फक्त ह्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगितली. आता अगोदर ती कशी सांगितली. अगोदर वेदांतातली मर्म कळले तर मग ऐके नाही. मग आपल्याला कळेल मोक्ष सुखा हनुलाता का म्हणतात ऐके नाही. नको ब्रह्मज्ञान का म्हणतात. अगोदर नको ब्रह्मज्ञान म्हणायला ब्रह्मज्ञान झालं तर असलं पाहिजे ना. ब्रह्मज्ञानच झालं नाही मोक्ष सुखा हनु लाता असं म्हणून चालेल का. चालणार नाही आहे की. मोक्ष सुख तुला देतच कोण. स्वामी महाराज म्हणजे नाऱ्या 7 भाकरी खातो पण मिळतच नाही. न मिळता का रात्री कोणी सांगितलं एक वैराग्य काय प्राप्त न होता. विषय प्राप्त झालेच नाही आणि म्हणतो की मला याच्याविषयी वैराग्य. अनुकूल विषय ते त्या शेखर महाराजांनी सांगितलं की आपल्याला विषय जो आहे तो दिसला पाहिजे. तो आपल्याला प्राप्त पाहिजे. तो आपल्याला अनुकूल पाहिजे. आणि मग त्याचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे. त्याला म्हणतात वैराग्य. येणारच आहे आपल्याला पुढं. तर याच्यामध्ये जी गोष्ट आता नाही कळली ती पुढे येणारच आहे असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे काही चिंता करायची नाही. तर आता अद्वैत शास्त्रात परमात्म्याशी ब्रह्माशी आपला अभेद प्रतिपादन करणे हे श्रेष्ठ मंगल समजतात. याप्रमाणे प्रथम ओळीच्या पूर्वार्धाने ब्रह्माचे स्वरूप लक्षण व पुढे 5व्या ओळीच्या पूर्वार्धापर्यंत तटस्थ लक्षणाचा विस्तार करून उत्तरार्धाने अभिन्नत्व कथन केले आहे. तो परमात्मा मीचे असे किंवा नमन कोणा करावे म्या. ग्रंथकाराच्या या मंगलाचरणाचा अर्थ विचार सागराचा चांगला परिचय झाल्याशिवाय कळणे शक्य नाही. सगळं जेव्हा तरंग होतील तेव्हा त्याचा अर्थ कळेल. तथापि थोडक्यात त्याचे व्याख्यान केले आहे. आता थोडक्यात केले का हेच खूप झाले. हेच खूप झाले. आता तुम्ही खरं सांगा हे जी वाक्य तुमच्यासाठी आहे का. आता कोणतं या काय या मंगलाचरणाचा अर्थ जर तुम्हाला कोणी म्हणायला लागला तर तुम्ही विचारसागर शिकता का. ठीक आहे मंगलाचरण झालं का. झालं. आता मंगलाचरण असं अवघड आहे की ते मंगलाचरणाचा अर्थ सगळा ग्रंथ झाल्याशिवाय तुम्हाला शिकणं काय नाही कळणार नाही. असं म्हटलं तर तुम्हाला अपमान वाटेल की नाही. तुम्ही उसळून म्हणाल की मी सांगतो तुला काय अर्थ आहे ते आहे की नाही. कारण आम्हाला कळलाय आहे की नाही. का नाही कळा. नसला कळा तर 4 तरंगानंतर पुन्हा आहे की नाही. त्याच्यामध्ये सगळ्या चाव्या देऊन पाहिल्या आहे की नाही. संगणकाची दिली कपाटाची दिली आहे की नाही. सगळे दिल्या आणि नंतर मग काय खराटा आणि खापर. ग्रंथकाराच्या या मंगलाचरणाचा अर्थ विचारसागराचा चांगला परिचय झाल्याशिवाय कळणे शक्य नाही. तथापि थोडक्यात त्याचे व्याख्यान केले आहे. ह्याचं एवढं कळलं नाही तर त्याचं कारण त्यांनी लिहिले. स्वामी महाराज नाही म्हणायचे काय तर नाही वक्तुरेव तु तज्जाड्यम यत्र श्रोता न बुध्यते. ते असं झालंय का. वक्तुहू म्हणजे वक्त्याचं ते जाड्य म्हणजे बुद्धीचा मंदता आहे की यत्र श्रोता न बुध्यते. जर त्या ठिकाणी श्रोत्याला त्याचं ज्ञान झालं नाही तर हा दोष कोणाचा असतो. वक्तुरेव तु तज्जाड्यम वक्त्याचा हा दोष असतो. आता जरी दोष असला तरी आपण काय करू
पुढच्या 4 तरंगापर्यंत घेऊन पुन्हा मंगलाचरण घेऊ, आहे की नाही. म्हणजे त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे कळेल. वास्तविक तशी स्थिती आपली असू नये, आहे की नाही. 1 महिना 1.5 महिना आपण चिंतन करतो तेव्हा याचा अर्थ आपल्याला चांगला कळला असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच आपण मिथ्या ब्रह्मज्ञान आणि अज्ञानाची निवृत्ती कशी होईल असं म्हणल्यावर 1-2 जणांनी थोडं असेच हातवर केले. जेव्हा दिगंबर महाराजांनी एकदम हातवर केला तेव्हा त्यांना वाटलं हे पुढं बसतात, यांना माहीतच आहे, मग सगळ्यांनी पटपट वर केले, ऐक. तथापि थोडक्यात त्याचे व्याख्यान केले आहे. 6व्या वहीत आपण कोणता ग्रंथ करणार त्याचे स्वरूप व नाव सांगतात. विचार सागर म्हणजे काय. आता हे आपण पाहिलेलंच आहे. वेदांत शास्त्राचे जे अनेक उत्कृष्ट सिद्धांत हेच कोणी एक उत्तम जल अशी कल्पना करून वेदांत शास्त्राचे सोपपत्तिक सिद्धांतरूपी जलाचा साठा ज्यात आहे असा ग्रंथ म्हणजे विचाराचा सागरच अशी कल्पना करून या ग्रंथास विचार सागर असे नाव दिले आहे. अहो पण वेदांत शास्त्राची मूळ सूत्रे भगवान व्यासांनी केलेली असून त्यावर भगवान शंकराचार्यांनी भाष्य केले आहे व त्या भाष्यावर सुरेश्वराचार्यांनी वार्तिकही लिहिले आहे. असे सूत्रभाष्यादी वेदांत शास्त्रावर मोठमोठे ग्रंथ असता तुमचा विचार सागर कशाला अशी शंका घेऊन 7व्या वहीच्या उत्तरार्धाने निश्चलदासजी त्याचे समाधान असे सांगतात की सूत्रभाष्यादी ग्रंथ वेदांत शास्त्रात आहेत व ते विस्तृत असून उत्तमही आहेत, परंतु ज्यांना संस्कृत कळत नाही व ज्यांना ब्रह्मबोधाची इच्छा आहे त्यांच्याकरता स्वभाषेत अर्थात हिंदी भाषेत मी हा ग्रंथ करीत आहेत आणि अनुवादक म्हणतात की मराठी भाषेत हा ग्रंथ मी करीत आहे. शंका. अहो हिंदी भाषेतही पंजाबातील मनोहरदास निरंजनीकृत षटप्रश्नी शतप्रश्नी ज्ञानमंजरी ज्ञानचूर्ण आणि वेदांत सार असे 5 ग्रंथ असून त्याला पंचभाषा असे म्हणतात. त्याचप्रमाणे साधू माणिक्यदासकृत माणिक्यबोध आणि आत्मबोध असे ग्रंथ आहेत. मग तुमचा विचार सागर कशाला. हे जे ग्रंथ आहे ना आत्ताही आपल्या महाराष्ट्रात कमी आहे, परंतु उत्तरेमध्ये कर्नाटक प्रांतामध्ये आणि आपल्या वेदांताचे काही वारकरी सोडून दुसरे असणारे संप्रदाय याच्यामध्ये सुद्धा आता हे ग्रंथ थोडे दुर्मिळ होत चालले, परंतु ते लोक जुने ग्रंथ उपलब्ध करून ह्या षटप्रश्नीचा पंचभाषेचा किंवा माणिक्यबोध आणि आत्मबोधाचा विचार करतात असं आहे. तर ते म्हणतात की तुम्ही म्हणता की बा ज्यांना संस्कृत ज्ञान नाही त्यांच्यासाठी, पण संस्कृत ज्ञान नाही त्यांच्यासाठी प्राकृत भाषेत हे ग्रंथ उपलब्ध आहे ना, आणखीन तुम्ही याच्यात भर कशाला टाकली, आणखीन पुन्हा विचारसागर कशाला निर्माण केला असं कोणाला वाटेल तर त्याचं उत्तर सांगतात. हे सगळे प्रश्न आहे ना, हे षटप्रश्नी शतमंजरी हे सर्वच्या सर्व नावं पाठ करायची. ज्ञानमंजरी ज्ञानचूर्ण. वरील ग्रंथ हिंदी भाषेत आहेत खरे, तथापि पंचभाषेत आता त्याचं उत्तर देतात. ते ह्या शंकेचं उत्तर देतात की वरील ग्रंथ हिंदी भाषेत आहेत खरे, तथापि पंचभाषादी ग्रंथातील प्रक्रिया अर्थात सरणी काही अंशाच्या ठिकाणी शास्त्रानुसार आहे आणि काही अंशाच्या ठिकाणी शास्त्रविरुद्ध आहे. उदाहरणार्थ चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे. आपले खूप लोक म्हणतात आम्हाला खूप वेदांताची आवड आहे, वाचतो काय आम्ही चंद्रकांत वाचतो. त्या ग्रंथात प्रक्रिया आलेल्या आहे पण परिपूर्ण नाही आणि काही ठिकाणी वेदांताच्या मूळ सिद्धांताच्या विरोधी, म्हणून आपल्याकडं त्या ग्रंथाचं कोणी अध्ययन करत नाही. आणि जर कोणी केलं विचारसागर सांगणाऱ्यापेक्षा एक कीर्तनकार आहेत, आता मला नाव विचारू नका, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि ते सगळं चंद्रकांत वाचतात आणि वेदांताचा विचारसागर ते आता थोडे शिकायला लागले. तर ते काय करतात की इतक्या महाराष्ट्रभर त्यांना मागणी, परंतु ते सिद्धांत जे चंद्रकांतच्या गोष्टी सांगतात आणि त्या गोष्टी त्या घटवून देतात वेदांतामध्ये आणि लोकांना लगेच वाटतं की वा आता आपल्याला पटलं. काही अंशाने ठीक आहे, परंतु ते ग्रंथ काही नाही परिपूर्ण नाही, कारण काही अंशामध्ये त्यांची शास्त्राच्या विरुद्ध अशा प्रकारची प्रक्रिया केलेली. म्हणून हा चंद्रकांत ग्रंथ किंवा ते काय कल्प काय इकडे लोक फार आवडतात कथाकल्पतरू हे जे ग्रंथ आहेत हे काय आपल्याला पूर्ण हे करून देणारे नाही. इतकंच नाही, वेदांताचे प्रकरण ग्रंथ जरी फार उच्च कोटीचे मानले असले तरीसुद्धा हे जे काही वेदेश्वरी वगैरे हे ग्रंथसुद्धा वारकऱ्याने वाचू नये असं सांगतात. यांचा ग्रंथ तो परिपूर्ण आहे परंतु तो एकांगी आहे. म्हणून विवेक चुडामणी नावाचा जो मुकुंदराजांचा ग्रंथ आहे ते आद्यकवी ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचे, तरी तुम्हाला प्रक्रिया करण्यासाठी जेवढी ज्ञानेश्वरी अमृतानुभव उपयोगाला येईल तेवढा विवेक सिंधू किंवा तो दुसरं काय नाव त्याचं विवेक सिंधू आणि नाही अमृतानुभवासारखंच नाव आहे त्याचं, थोडंसं असं फरक आहे त्याचं.
नाही, नंतर लक्षात आलं. समज 2च ग्रंथ आहेत त्यांचे, ते दोन्ही प्रसिद्ध आहेत. हे विवेक सिंधू आणि परमामृत. विवेक सिंधू आणि परमामृत आपल्याकडे आहे तो ग्रंथ. तर हे परमामृत हे नावाचे, तरीसुद्धा हे 2 ग्रंथ वाचायला हरकत नाही याच्यामध्ये. परंतु तरीसुद्धा एकांगी असल्यामुळं ज्याच्यामध्ये आपल्या वारकऱ्यामध्ये काही ज्ञान पण आहे आणि भक्तीचा समन्वय आहे, त्याच्यामध्ये समन्वय मानलेला नाही. म्हणून त्या ग्रंथाने मनुष्याचं जीवन थोडं एकांगी होतं, वृक्ष होतं. म्हणून आपल्या संप्रदायातले जे ग्रंथ आहेत हे ग्रंथानु केवळ विचारसागर आपण केला आणि संत वाङ्मयात पारखे झालं तर त्याला काही फारसं पदरात पडणार नाही. मुक्तीवरील भक्ती दान अखंडमुखी नारायण, असं आपल्या संप्रदायात जीवन पद्धती पण सांगितलेली. एक तर समजूत कशी करायची आणि आचार पद्धती किंवा आपल्या भावनेच्या दिशा कुणीकडे झुकवायची हे पण आपल्याला ज्ञानोत्तर जीवनामध्ये सांगणारं संतांचं वाङ्मय. ही गोष्ट कायम आपल्या हृदयात कोरून ठेवली पाहिजे. आता शास्त्रविरुद्ध प्रक्रिया किंवा सरणी असण्याचे कारण ग्रंथकारांनी त्यांनी असं शास्त्राचं पूर्णपणे प्रक्रिया विरुद्ध का गेली त्या मूळ ग्रंथाची, तर त्याचं कारण सांगतात की ह्या ग्रंथकारांनी हे ग्रंथ श्रवण करून केलेले आहेत आणि श्रवण करतेवेळी मनोहरदासांना जितक्या अंशात यथार्थबोध झाला नाही तितक्या अंशात शास्त्रविरुद्ध प्रक्रिया लिहिली गेली. तसेच आत्मबोधादी ग्रंथात वेदांताची प्रक्रिया संपूर्ण नाही, त्यामुळे त्या ग्रंथाच्या अध्ययनामुळे मुमुक्षुस निस्संदेह बोध होत नाही आणि आमच्या विचारसागरामध्ये वेदांताची संपूर्ण प्रक्रिया शास्त्रानुसार असून कोणत्याही स्थानी विरुद्ध नाही आणि आत्मज्ञानोपयोगी पदार्थांचे विस्ताराने निरूपण केले आहे. म्हणून सर्व भाषा हिंदीकृत ग्रंथापेक्षा विचारसागर ग्रंथ उत्तम आहे, म्हणून सफल आहे. आता कोणताही ग्रंथ अध्ययन करण्यापूर्वी अनुबंध चतुष्टय कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही, म्हणून ते अनुबंध सांगतात. आता खऱ्या अर्थाने ग्रंथाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. जरी आतापर्यंत कोणी एकही दिवस आलेलं नसलं तरी विचारसागर ग्रंथाचा उद्यापासून आरंभ होत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की. आता तुम्ही म्हणाल की बा आम्ही मग महिनाभर ऐकलं सुरुवात नाही झाली म्हणजे व्यर्थ गेलं का, तर व्यर्थ नाही गेलं, पुढं सोपं जाईल. आणि